तर मी महेश सुर्वे, तलाठी म्हणून कार्यरत आहे धुळ्याला. तर आम्ही सांदन व्हॅलीसाठी आलो होतो नितीन मांडे यांच्याकडे. त्यांनी एकदम प्रॉपर सर्व्हिस दिली आम्हाला. ते ट्रॅकिंगला पण आमच्या बरोबर होते, एकदम प्रॉपर गाईड करतात, अजिबात गडबड करत नाहीत. आणि त्याच्या पलीकडे एक आवर्जून सांगा वाटतं गोष्ट म्हणजे त्यांचा तो चिकनचा रस्सा. म्हणजे एवढे दिवस झालं चिकन खातो, पण रस्सा होता तो एकदम प्रीमियम क्वालिटी होता, वेगवेगळा स्वॅग होता. कुणाला येत असेल तर अवश्य भेट द्या, एकदम भारी सर्व्हिस आहे त्यांच्यासोबत. धन्यवाद सर. आज आम्ही सांदन व्हॅलीसाठी धुळे तालुक्यातून नगर जिल्ह्यात आलो होतो. सामंद्र या गावी आम्ही आज आलो होतो. आणि ते आम्ही सांदन व्हॅली करता रॅपलिंगचा अनुभव घेतला. आमचा रॅपलिंगचा अनुभव हा दुसऱ्यांदा होता. अतिशय उत्कृष्ट त्यांचा भाऊ ईश्वर आणि नितीन दादा यांनी आम्हाला व्यवस्थित सुखरूप आम्हाला इथपर्यंत आणलंय. आमचे गंगेश्वर नाना खूप घाबरत होते, पण त्यांनी सुद्धा खूप छान रॅपलिंग केलं. आणि थँक्यू. धन्यवाद सर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज सांदनदरी वन डे ट्रेक आहे मित्रांनो. म्हणजे आपण एका दिवसामध्ये सांदनदरी ट्रेक करणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मागच्या हप्त्यामध्ये आपण 2 दिवसाचा ट्रेक केला सांदनदरीचा. आणि आत्ता धुळ्याची लोक आली ती काल 7 लोक येते मित्रांनो. तर त्यापैकी 6 लोक येणार आहे ती सांदनदरी ट्रेकसाठी. आणि एक जण गाडीमध्ये थांबला. मी तसं त्यांना आधीच सांगितलं सांदनदरी ट्रेक आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत मित्रांनो, मे महिना चालू झाला आहे. तर मे महिन्यामध्ये मित्रांनो खूप ऊन होत असते मित्रांनो. आणि वन डे ट्रेक करणं खूप अवघड होत असते मित्रांनो. हे मी त्यांना आधीच कल्पना दिली, त्यांना सांगून टाकलं मित्रांनो. तरी पण ते मला असे बोलले की आम्ही सगळे सरकारी जॉबले ती आणि आम्ही काही परत येऊ शकणार नाही. तर आम्हाला वन डे ट्रेकच करायचे आणि सांदनदरी कंप्लीट करायचे. तर म्हणला तुमची इच्छा मित्रांनो. तर मग मी म्हणलं तर चालेल, आपण करू वन डे ट्रेक. तर मित्रांनो, आज सांदनदरी वन डे ट्रेक आहे. आणि आज दुसरे पण कस्टमर आलेत मला, दुसरे कपल आहे मित्रांनो. तर त्यांचा टेंट इकडं लावलं आहे साईडला मित्रांनो, घराच्या बाजूला. तर ते मी तुम्हाला दाखवून देतो. आणि इथं आता या धुळेवरून जे लोक आलेत त्यांचा नाश्ता पण आवरला आहे मित्रांनो. आणि रात्री 12 वाजेपर्यंत नाही, 1-1:30 वाजले असेल मित्रांनो. तोपर्यंत थोड्या आमच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या मित्रांनो. आणि नंतर झोपलो आणि लवकरच ते 3:30-4 वाजता उठलो मित्रांनो. आणि डबा पण बनवायचा असतो मित्रांनो. ट्रेकला जायचं म्हटलं तर डबा पण, दुपारचा डबा सोबत घेऊन जायला लागतो मित्रांनो. तर मित्रांनो, हे बघू शकता त्यांचीवाली गाडी. आणि 3 टेंट लावून दिले मित्रांनो मी त्यांना, फोरमॅनचे. ते 7 लोक होते मित्रांनो. तर मी 3 टेंट त्यांना लावून दिलं. आणि इथं त्यांचा नाश्ता वगैरे झाला. हे माझं घर बघू शकताय मित्रांनो, अशा प्रकारे माझं घर आहे. आणि ही त्यांची गाडी, नाश्ता त्यांचं झालेलं आहे मित्रांनो. आणि त्यांना मी ईश्वरसोबत पुढं सांदनदरी ट्रेकला लावले. आणि मी पाठीमागून डब्बा घेऊन जाणार आहे मित्रांनो. तर जेवणाचा दुपारचा डब्बा सोबत घेऊन. आणि आता मित्रांनो मी चालू आहे जे आपल्याला रॅपलिंग करायला साहित्य लागेल ते रोप, हेल्मेट, ग्लोव्ज, सर्व साहित्य मित्रांनो मी कॅरी केलेले. ही बॅग माझ्या पाठीमागे मित्रांनो. हा रोप, हेल्मेट, हार्नेस वगैरे ते सर्व बॅगेमध्ये मित्रांनो. तर आता मी चाललो आहे मित्रांनो. उशीर झाला, आपले लोक पुढं गेले असतील निघून. आणि मित्रांनो, पुढं जाऊन आपल्याला रॅपलिंग करायला लागेल 2 वेळेस. तर त्याच्यासाठी मित्रांनो सगळं साहित्य आहे माझ्याकडं. तर मी सगळं साहित्य कॅरी केलं. तर मित्रांनो, लोक पुढे गेलेत निघून. आणि मी जरा फास्ट चालू आहे त्यांच्यासोबत जायला मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आजचा चांगला होणार आहे मित्रांनो, कारण की सांदनदरी वन डे ट्रेक आहे मित्रांनो. आणि वन डे ट्रेक मे महिन्यामध्ये करणं खूप अवघड असते मित्रांनो. जर तुम्हाला सांदनदरी ट्रेकसाठी यायचं असेल तर मी स्क्रीनवर नंबर दिला आहे, तसेच डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर दिला आहे माझावाला. तुम्ही पण येऊ शकता मित्रांनो सांदनदरी ट्रेकसाठी, जे की आशिया खंडातील 2 नंबरची दरी आहे मित्रांनो. आणि आपल्या भारत देशातली 1 नंबरची दरी म्हणून ओळखली जाते मित्रांनो. आणि खूप छान आहे मित्रांनो बघायला, त्याचे सौंदर्य खूप छान आहे मित्रांनो. तुम्ही एकदा ट्रेकला जर आले
तर आयुष्यभर तुम्ही विसरणार नाही असा ट्रेक आहे मित्रांनो. तर अवश्य या मित्रांनो. तर मित्रांनो जाताना थोडंसं जंगलातून जायला लागत आहे मित्रांनो. आणि सांदनदरी ही थोडी जंगलामध्येच आहे मित्रांनो. तर आता आपण आलो आहे सांदनदरीच्या कमानीपाशी मित्रांनो. इथं सांदनदरी जी एंट्री होत असते मित्रांनो. आणि इथूनच खाली सांदनदरी ट्रेक सुरू होते मित्रांनो. आणि मित्रांनो हे कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य सांदनदरी सांदन व्हॅली प्रवेशद्वार इथून आपण एंट्री करतोय आता मित्रांनो. आपले लोक पुढे गेले ते निघून. तर आपल्याला फास्ट जायचे मित्रांनो. त्या लोकांसोबत जायला लागेल कारण की उशीर झाला थोडासा. ते दुसरं कपल होते त्यांना मी नाश्ता देऊन आणि आलो मित्रांनो. आणि ते कपल काही सांदनदरीमध्ये त्यांना नाही यायचं, ते रिटर्न जाणार आहे मित्रांनो. ते फक्त स्टार गायजिंगसाठी आलते मित्रांनो आणि कॅम्पिंगसाठी आलते मित्रांनो. तर मी त्यांना नाश्ता दिला आणि ते येणार आहे सांदनदरी बघायला. वाटलं तरी ते येणार आहेत, नाहीतर मग कोकणकडा बघून ते रिटर्न जाणार आहे मित्रांनो. ते पहिल्यांदा पण माझ्याकडे आलते मित्रांनो आणि आता त्यांचं दुसरं टाईम आहे. तर मी त्यांना आता नाश्ता देऊन सांदनदरी ट्रेकसाठी मित्रांनो मी चाललो आता. तर आपले लोक पुढे गेलेत निघून. मी पण जरा फास्ट चाललो आहे त्यांच्यासोबत. आणि इथून मित्रांनो सांदनदरी स्टार्टिंग पॉईंट आहे मित्रांनो. आणि इथून सांदनदरी सुरू झाली मित्रांनो. बघा इथं स्टार्टिंग पॉईंट आहे मित्रांनो. सांदनदरी इथून सुरू होते. तर मित्रांनो आपण आलो आहे आता जो सांदनदरीचा पहिला पॅच अवघड तिथं आलो आहे. आणि मित्रांनो आज खूप गर्दी आहे बघा. तर आज थोडा टाईम लागला मित्रांनो इथं उतरायला मित्रांनो. मी तर लवकर आलो निघून मित्रांनो. हे बघू शकताय मित्रांनो गर्दी असल्यावर मित्रांनो इथं एकच माणूस येतोय त्याच्यामुळं हा पॅच खूप आवडला. मित्रांनो पाठीमागं गर्दी आहे बघा. आणि इथं रॅपलिंग झाले मित्रांनो. रात्री काही लोक स्टार गायजिंगसाठी आलेले होते, त्यांचाच ग्रुप आहे मित्रांनो. आणि हा ग्रुप मुंबईचा आहे मित्रांनो. तर इथं त्यांची रॅपलिंग झाली मित्रांनो. मोठा ग्रुप होता स्टार गायजिंगसाठी. तर अशा प्रकारे इथं रॅपलिंग करतात मित्रांनो. 120 फुटाची रॅपलिंग करत असतात मित्रांनो. आणि जे लोक सांदन व्हॅलीला येत असतात मित्रांनो ते याच ठिकाणी रॅपलिंग करत असतात मित्रांनो. 120 फुटाची रॅपलिंग असते इथं. आणि तुम्हाला एक रॅपलिंगचा व्ह्यू आणि सांदनदरीचा व्ह्यू इथं दाखवून देतो मित्रांनो. बघा तर अशा प्रकारे रॅपलिंग केली जाते मित्रांनो इथं. 120 फुटाची रॅपलिंग. आता सेटअप लावलेलेच बघा मित्रांनो काही. आणि हा सांदनदरीचा व्ह्यू इथला बघा मित्रांनो. आणि इथंच पुढे एक पाण्याचा पॅच आहे, तो पण तुम्हाला मी दाखवून देतो तर मित्रांनो आता आपण बघू शकता इथं रॅपलिंग चालू आहे मित्रांनो. आणि पाण्याचा पहिला जो पॅच आहे मित्रांनो तो पार करून मी पुढं चाललो आहे मित्रांनो. हा पॅच आहे मित्रांनो. आणि आता मे महिन्याचे दिवस आहेत, इथलं पाणी पण खूप कमी झाले मित्रांनो. तुम्ही इकडं वरती बघू शकता मित्रांनो रॅपलिंग करू राहिले ते काही लोक. आणि मित्रांनो हे हाफ डिसेंटसाठी आलेले लोक आहेत ते स्टार गायजिंगसाठी. तर ते इथं रॅपलिंग करतात आणि हाफ डिसेंट ट्रेक करतात सांदनदरी आणि रिटर्न जातात. आणि मित्रांनो मी आता सांदनदरीचा जो दुसरा पॅच आहे पाण्याचा खोल पॅच आहे मित्रांनो तिथं आलो आहे मित्रांनो. आणि इथं बोटिंग आहे मित्रांनो. विठ्ठल रगडे यांनी एक जुगाड केलेलं आहे मित्रांनो टुरिस्ट लोकांना त्या साईडला जाण्यासाठी मित्रांनो. एक ड्रमची बोट बनवली आहे मित्रांनो आणि एक आगळी वेगळी बोट आहे मित्रांनो. आणि इथला एक जो आनंद आहे वेगळाच असतो मित्रांनो. 40 रुपये रिटर्न चार्ज आहे. तर मित्रांनो सांदनदरीचा जो दुसरा पॅच आहे पाण्याचा मित्रांनो तो क्रॉस करून आता मी आलो आहे. बोटमध्ये बसलो होतो मित्रांनो, परंतु मोबाईल माझ्या खिशात होता. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला कशा प्रकारे बोट आहे आणि कसं बसून यायला लागत आहे मित्रांनो. तर माझा व्हिडिओ नाही कोणी घेतला, माझा त्या व्हिडिओचा काय नाही मित्रांनो. मी तर प्रत्येक वेळेस बसत असतोय बोटमध्ये, पण तुम्हाला मी एरी दाखवून दिला. आपल्या दुसऱ्या मित्राचा व्हिडिओ घेतला होता मी मित्रांनो, तो तुम्हाला दाखवून दिला. तर मित्रांनो अजून काय आपले लोक मला काय दिसले नाही मित्रांनो, भरपूर पुढे गेलेले ते. तर मी चालू आहे फास्ट त्यांच्या मागं. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना अवघड होणार आहे मित्रांनो.
अवघड म्हणजे जरा सांदनदरी ट्रेक आहे मित्रांनो, 1 डे ट्रेक. तर मे महिन्याच्या पिरियडमध्ये ट्रेक करणं म्हणजे 1 डे ट्रेक करणं म्हणजे मित्रांनो खूप अवघड आहे मित्रांनो. ऊन खूप होत असतोय आणि त्याच्यामध्ये सांदनदरी 1 डे ट्रेक करणं म्हणजे अवघडच आहे मित्रांनो. त्याच्यामुळं मी म्हणतोय मित्रांनो की सांदनदरी आजचा जो ट्रेक आहे 1 डे तो जरा अवघडच होणार आहे मित्रांनो. जर चालणारे लोक असले तर काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो, पण जर चालणारे लोक नसतील तर मित्रांनो दुसऱ्यांना पण त्रास होतोय मित्रांनो. एखादा माणूस जर चालायला त्याला जर जमत नसेल तर मित्रांनो त्याच्यासोबत दुसरं माणसं पण अटकतात मित्रांनो. त्याच्यामुळं ट्रेक करायला उशीर होतोय, टाईम होतोय मित्रांनो. तर मला अजून काय आपले लोक दिसलेले नाहीत, धुळ्याचे लोक. तर मी फास्ट जातो आता. आणि आता मी मित्रांनो डायरेक्ट त्यांच्या जवळ गेल्यानंतरच मी व्हिडिओ घेणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता मी जो सांदनदरीचा पहिला बोगदा येतो तिथं आलो मित्रांनो. नॅचरली बनलेला बोगदा आहे मित्रांनो, इथं निसर्गनिर्मित आहे. तर हे बघा मित्रांनो, हे या दगडीच्या कडाकडानं वरतून आणि इथं खाली जायचं असतं मित्रांनो. आणि इथं निघत आहेत लोक मित्रांनो. इकडनं पण रस्ते मित्रांनो, पण हे थोडंसं रिस्क आहे. आणि या बोगद्यातून या दगडाच्या कडेनं आणि इथून आल्यानंतर हे सोपं आहे मित्रांनो. तर ह्या बोगद्यापाशी आपले लोक नाही येते मित्रांनो. तर आता थोडं मला बरं वाटलं आहे, कारण की इथं लोक नाही म्हणजे नक्कीच जे लोक आपले ते चालणारे लोक येते मित्रांनो. आणि ते 1 डे ट्रेक करू शकतात मित्रांनो. मला इथं आल्यानंतरच अंदाज आला आहे मित्रांनो, कारण मी इकडं 10 ते 15 मिनटात इथं आलो आहे घरापासून. तर एवढ्या स्पीडमध्ये आलो तरी पण लोक इथं नाही येते. तर मी असा अंदाज घेतला मित्रांनो की हे लोक नक्कीच चालणारे असतील आणि 1 डे ट्रेक कंप्लीट होईल मित्रांनो. आज थोडंसं बरं वाटलं मला मित्रांनो त्यांचा स्पीडचा एक अंदाज घेऊन. तर मित्रांनो जे सांदनदरी हाफ डिसेंट ट्रेक करतात तर मित्रांनो ते इथपर्यंत येत असतात. आणि इथला व्ह्यू तुम्हाला मी दाखवून देतो. अशा प्रकारे व्ह्यू मित्रांनो. आणि वरती जो दिसतोय मित्रांनो एक कमान दिसते बघा इकडं वरती, तिथं व्ह्यू पॉईंट आहे सांदनदरीचा. व्ह्यू पॉईंटच्या बरोबर खाली ती इथपर्यंत लोक हाफ डिसेंट ट्रेक करत असतात मित्रांनो. तर एप्रिल मे महिन्यामध्ये मित्रांनो जर तुम्हाला जर सांदनदरी करायची असेल तर मित्रांनो हाफ डिसेंट ट्रेक केला तरी चांगले मित्रांनो. जेवढं मेन आहे सांदनदरीला बघायला तेवढं हाफ डिसेंटमध्ये आहे मित्रांनो. खाली पण चांगले मित्रांनो दुसरे वेगवेगळा व्ह्यू बघायला मिळेल तुम्हाला. आणि खाली पण रॅपलिंगचे पॅच आहेत मित्रांनो 2. पण हाफ डिसेंट ज्या माणसांना म्हणजे असं ट्रेकला चालायला होत नाही मित्रांनो, चालणं होत नाही जास्त, त्यांनी सांदनदरी हाफ डिसेंट ट्रेक करावा असं मी त्यांना सांगतो आहे मित्रांनो. आणि रॅपलिंगचा जर त्यांना एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर मित्रांनो मी मगाशी तुम्हाला दाखवून दिलं तिथं 120 फुटाची रॅपलिंग करतात मित्रांनो. जे हाफ डिसेंट ट्रेक करतात लोक तिथं 120 फुटाची रॅपलिंग करून आणि तुम्ही हाफ डिसेंट ट्रेक इथपर्यंत येऊ शकताय मित्रांनो सांदनदरी हाफ डिसेंट ट्रेकसाठी. तर मित्रांनो आपले लोक पुढे गेले ते निघून. तर मला इथून पण जरा फास्टच जायला लागेल. आता जिथं लोक गेले तर आपले तिथंच जाऊन मी त्यांचा व्हिडिओ घेईल मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा. आता पुढे गेल्यानंतर समजेलच कोणाचा किती स्पीड आहे काय लक्षात येईलच. तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पॉईंटच्या खाली आलो आणि मला माझे लोक दिसले, परंतु ते खूप लांब आहेत मित्रांनो. तिथपर्यंत जायला मला 15 मिनटं तरी लागू शकतात मित्रांनो. तर मी खुश आहे आज जे लोक आलेत माझ्याकडे त्यांच्याबद्दल मी खुश आहे मित्रांनो. कारण ते खरंच चालणारे लोक आहेत. हे माझ्या अंदाजाने मित्रांनो माझा एवढं 7-8 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि त्याच्यातला मी जेव्हा अनुभव घेतला आहे मित्रांनो त्या अनुभवाने मी सांगू शकतो मित्रांनो हे नक्कीच चालणारे लोक आहेत. आणि आजचा जो 1 डे ट्रेक आहे मित्रांनो हे नक्कीच कंप्लीट करणार आहे ते. तर मित्रांनो तर इथला मी तुम्हाला व्ह्यू दाखवून देतो. मी त्यांच्या
त्यांच्या बरोबरच आता मी व्हिडिओ घेणार होतो मित्रांनो. मी पाठीमागं तुम्हाला सांगितलं की मी आता त्यांच्या जवळ गेल्यावरच मी व्हिडिओ घेईल. तर मित्रांनो इथला व्ह्यू बघून मला राहावलं नाही मित्रांनो, आणि हा व्ह्यू तुम्हाला दाखवून द्यायचा होता मित्रांनो, म्हणून मी परत खिशातून मोबाईल काढला मित्रांनो. तर मित्रांनो इथला व्ह्यू बघा, खूप छान आहे मित्रांनो, आणि इथं हवा पण खूप छान लागत असते मित्रांनो. थोडं बॅग आज एवढी जड नाही मित्रांनो, आज फक्त ते 7 लोकांचा डबा आणि आम्ही 2 जण, त्याच्यातले पण 6 लोक आले. ते एक जण त्यांचा ड्रायव्हर असेल कदाचित, तो गाडीमध्येच आहे, तर तो आला नाही. 6 लोक ते आज ट्रेकला, आणि ईश्वर आणि मी असे 7-8 लोक आहेत मित्रांनो आम्ही आज सांदनदरी वन डे ट्रेकसाठी. तर मित्रांनो इथला व्ह्यू मी तुम्हाला दाखवून देतो, खूप छान आहे मित्रांनो इथला व्ह्यू, आणि माझे लोक पण दाखवून देतो. ते खूप खाली गेलेले, ते इथून खूप खाली येते मित्रांनो, ते पण मी तुम्हाला दाखवून देतो. तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा, आजचा ट्रेक लवकरच होईल मित्रांनो. लोक बघा, एक रेड कलरचा शर्ट दिसतोय बघा, आणि एक असं ब्ल्यू कलरचा शर्ट आहे बघा मित्रांनो. तिथं आपले लोक मला दिसले, मी झूम केल्यानंतर तिथं मला लोक दिसले. आणि आता मी सध्या व्ह्यू पॉईंटच्या खाली मित्रांनो, आणि मित्रांनो पहिला जो रॅपलिंग पॅच आहे मित्रांनो तो इथं असतो मित्रांनो, तिथपर्यंत मी त्यांना कवर करणार आहे मित्रांनो. तर इथला व्ह्यू पटकन दाखवून देतो तुम्हाला, आणि मित्रांनो आपण लगेच त्यांच्यासोबत जायचं, कारण तिथं एक पहिली रॅपलिंग पॅच आहे. आणि मित्रांनो आज वन डे ट्रेक आहे, तर मित्रांनो टाईम नाही झाला पाहिजे. तर मित्रांनो इथला व्ह्यू बघून घ्या, खूप छान आहे मित्रांनो. इथं वरती व्ह्यू पॉईंट आहे मित्रांनो, आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचं वातावरण पण छान आहे मित्रांनो. आणि वरती बघितलं तर खूप दगड सांदनदरीमध्ये बघा मित्रांनो, निसर्गाची अद्भुत किमया. तर अशा प्रकारे मित्रांनो आमचा सांदनदरीचा इथला व्ह्यू आहे मित्रांनो. आता मी तुम्हाला परत लोक दाखवून देतो. हे बघू शकताय मित्रांनो, तिथं लोक चालले, ती खूप लांब आहेत मित्रांनो. मला तिथपर्यंत जायला 10 ते 15 मिनटं लागू शकतात मित्रांनो. खूप रॅपलिंग पॅचच्या जवळ गेलेत मित्रांनो. तर आता मी फास्ट जाणार आहे. तर मित्रांनो मी डायरेक्ट आपले जे धुळ्याचे लोक होते त्यांना डायरेक्ट पहिल्या रॅपलिंग पॅच पर्यंत गाठलं मित्रांनो. ते रॅपलिंग पॅचपर्यंत ते येऊस्तोपर्यंत मी त्यांना भेटलो मित्रांनो. आणि आता मी रॅपलिंग करून खाली उतरलो आहे मित्रांनो. आणि आता आपले लोक रॅपलिंग करतील मित्रांनो. आणि व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. इथं वरती मित्रांनो रॅपलिंग, इथून मी रॅपलिंग केले मित्रांनो, खाली उतरलो. आणि फर्स्ट टाईम मी आलो, आणि ईश्वरवरती आता मित्रांनो. आणि आता लोक उतरतील, त्यांचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल मित्रांनो. तर कशा प्रकारे रॅपलिंग करली जाते ते बघत राहा मित्रांनो. चला सर, बरोबर करताय. तिथं पाय टेकणार नाही बरं का, घाबरू नका. हां बरोबर आहे. चला या हळूहळू. काय दम लागला का काय? सोडा ना रशी खा पाठीमागची. गंगाश्वर नाना काय टेन्शन नको, एकदम सोपं आहे. तुमचा व्हिडिओ घेतला आम्ही. थँक्यू सर. तुमचं नाव काय? मनीष कणके. भेटणार पण काही नुसतं वजन सोड. कोण ते? महेश का? हा पाय तिथं लागत नाही बरं का. हा बरोबर स्टेप घ्या तुम्ही, तसंच या. ती स्टेप घ्या बरोबर. खालती रशी सोड जरा, रोप सोड जरा. पाय टेकलं नाही तरी काय नाही, तिला पाय नाही टेकत. रशी सोडत राहा तुम्ही फक्त. पाय टेकत नाही बरं का तिथं, काय घाबरू नका. ओके आता टिकेल दमाने, थोडं वजन सोड. कृष्णा ओके आता ती सोडून काय अर्थ नाही, खाल्लाय रे. आता नाही पाय टेकत. मागचा हात सोड, सोडून दे. मागचा हात सोड. हा सोड. या चालत या, पाय सोडा. वजन सोडा. जमलं आता. कोण येऊ राहिलं तिथे? गंगेश्वर गवळी. कॉन्फिडन्स आला त्यांना. गंगेश्वर गवळी बरोबर हेच.
काहीच होत नाही, काहीच होत नाही. या. आता या, जरा सर. कठीण आहे बरं का, आता खड्डे आहेत इथं. पाय पोचत नाही, 1 मिनिट. सोड आता, वजन सोड डायरेक्ट, सोड वजन सोड. सोड वजन सोड. ओके, जमलं ना, एकदम परफेक्ट केलं. विषय नाही. या हळूहळू. वरचा पाय खाली घ्या. वरचं पाय. बरं, जमी जाईल. सोड सोड सोडा, रोप सोडा खाली. एकदम भारी उलट मस्त, एकदम भारी व्हिडिओ बनला. थांब थोडं. वरती आकाश बघ. पांडुरंग पांडुरंग. चंगया बोले. हा आता आहे ना पाय जमीनला चिपका, पाय जमीन चिपका, पाय जमीन चिपका. सांभाळा आता. पाय नको फोल्ड करू. दाबते, दाबते, दाबते. बघ, कृष्ण समजून सांगतो तुला. पाय चिपका. नाही रे, नाही रे, नाही. जमलं ना, जमलं. काय वाटत नव्हतं. जमलं. नाही आता पाय टेकणार नाही, तिथं घाबरू नका. चला, होईल बरोबर. खाली आल्यावर पाय टेकल. हा, सोड जरा रशी. झालं आला तू. चंगया बोले. काय झालं? चंगया बोले. सम्या. चंगया बोले. अरे यार, याचा व्हिडिओ बरोबर नाही ते बरं का, अंधार पडून जातो. चंगया बोले. सम्या. चंगया बोले. पाय कुठे गेला? समर्थ. तर मित्रांनो, इथं आता एक बोगदे मित्रांनो, दुसरा बोगदे. आणि इथं खूप अंधार असते मित्रांनो. उजेडा असला तरी, किती ऊन असलं आणि तरी मित्रांनो इथं अंधारच असतोय मित्रांनो. इकडं दिवसाचे 24 तास अंधार असतोय मित्रांनो या बोगद्यामध्ये. आणि मित्रांनो, मी तुम्हाला दाखवून देतो त्यापूर्वी पाठीमागचा व्ह्यू बघा मित्रांनो. इथं आता थोडे आपले लोक इथं उतरू राहिले ते मित्रांनो. त्यापूर्वी आपण पाठीमागचा व्ह्यू बघू शकतोय इथलं. आणि मित्रांनो, या बोगद्यात गेल्यानंतर मी तुम्हाला व्ह्यू दाखवून देतो मित्रांनो कसं. इथं या बोगद्यामध्ये अंधार असते मित्रांनो. किती म्हणजे उजेड दिवसभर इथं अंधारच असतो मित्रांनो. तर मित्रांनो, मी तुम्हाला बोगदा दाखवून देतो कशा प्रकारे. तर मित्रांनो, या दगडातून इकडे यायला लागत आहे मित्रांनो, बसत. आणि इथून खाली मित्रांनो उतरायला लागत आहे मित्रांनो. इथं मी माझी बॅग ठेवली आणि इकडं खाली उजेड दिसते बघा मित्रांनो. इकडं उतरायला लागत आहे मित्रांनो. आणि इकडं मित्रांनो पूर्ण अंधार आहे, हे बघू शकताय मित्रांनो. पूर्ण अंधार आहे मित्रांनो. तर या अंधारामध्ये इथं बोगद्यामध्ये उतरायला लागत आहे मित्रांनो. हा एक एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. सांदनदरीचा एक आगळा वेगळा एक्सपिरियन्स येतोय मित्रांनो इथं. तर मित्रांनो, इथं सांदनदरीचा रॅपलिंगचा दुसरा पॅच आहे मित्रांनो. 25 ते 30 फुटाचा पॅच आहे मित्रांनो हा. तर इथला व्हिडिओ बघू शकता मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो. हा बरोबर राईट. जम महेश येऊ राहिले का आता. तिथं खाली ग्रिप आहे बघा, एक दगड आहे तिथं पाय द्या. हा म्हणजे त्या दगडीवरती सोडा, दोन्ही पाय खाली सोडा ना. हा सोडा दोन्ही पाय. वरची रशी नका पकडू बघ. हा सोडा. जमलं. आणि हात वरती केला तरी चालेल. आता दोन्ही हात द्या, दोन्ही हात सोडून वरती. कृष्णा. हा दोन्ही पाय सोडा खाली. द्या दोन्ही पाय सोडून खाली. दगडाला ढकलायचं. बॉडी आपली वर उचलायची. हा बॉडी टच नाही होऊन द्यायची दगडाला. गुडघे बँड नका करू. वरचा पाय घ्या काढून. आता वरचा पाय काढा. कृष्ण खाली पाय ठेवायला लागेल. पाय लावला का लावून वजन मागे टाकत हात काढून घ्यायचं. टाका वजन मागे. नका धरू, काही विषय नाही. लावून नाही धरत तुम्हाला सगळं मागे टाकलं. गुडघे सरळ करा. हा पाय काढून घ्या सर. वजन टाका मागे. दगडीला ढकला तुम्ही. काय विषय नाही. दगडीला लोटा ना पुढं, म्हणजे तो हा बॉडी लोटायची पुढं.
खाली सोडा. वरचा पाय काढा. वरचा पाय खाली काढा. हा एक स्टेप आहे बघा खाली. हा तिथं पाय ठेवा. हा हा घ्या वरचा पाय खाली. वरचा पाय खाली घ्या. आता स्टेप नाही आहे. दोन्ही पाय घ्या काढून. वजन मागं द्या टाकून. आता हा द्या मग वजन मागं टाका. आता वरचा पाय खाली घ्या काढून. हा वरचा पाय खाली काढा. वरचा पाय खाली घ्या. खाली घ्या वरचा पाय. हा हा जमला. आता वरचा पाय घ्या काढून. हा आता दोन्ही हात वर केले तरी चालेल. हा वरचा पाय घ्या काढून सर. ओके ओके. हा करा. उभे राहा खाली. उभे राहा. पाय टेका खाली. तर मित्रांनो आता आम्ही पूर्ण सांदनदरी उतरून खाली आलोय मित्रांनो. तर इथं आम्ही जेवण केलं दुपारचं मित्रांनो. इथं बघू शकता जे आमच्या चपात्या उरल्या होत्या मित्रांनो ते इथं ठेवले होते आम्ही. कारण इथं वाण माकडं आले ते मित्रांनो. त्यांच्यासाठी आम्ही जे आमचं जे चपात्या उरल्या होत्या मित्रांनो ते इथं ठेवले ती. आणि भाजी पण आहे तिथं ठेवलेली. इथं पाणी पिलो आम्ही मित्रांनो. आणि मित्रांनो हे बघा इथं पाठीमागं माकडं आले ते मित्रांनो. तर त्यांच्यासाठी आम्ही भाकरी ठेवल्या ते मित्रांनो. सगळेजण म्हणत त्यांच्यासाठी इथं भाकरी ठेवून दे. तर मित्रांनो मी इथं भाकरी ठेवले त्यांच्यासाठी. तर आता तुम्हाला जाणार आहे. तर मित्रांनो बघू शकता तिथं आता सगळे माकडं आले ती भाकरी खायला. हे बघा. आणि मित्रांनो इथंच कॅम्पिंग केली जाते. तर मित्रांनो इथं लोक कॅम्पिंग करत असतात. हा जो पठार दिसतोय मित्रांनो इथं लोक कॅम्पिंग करत असतात. इथं सांदन व्हॅली संपल्यानंतर लोक आता इथं कॅम्पिंग करत असतात मित्रांनो. 2 दिवसाचा ट्रेकचा प्लॅन असला तर मित्रांनो इथं लोक कॅम्पिंग करतात. हा या ठिकाणी मित्रांनो. आणि इकडे खाली मित्रांनो पाणी आहे. या दगडी खाली वाहतं पाणी मित्रांनो. हे वर्षभर पाणी आटत नाही. ते कंटिन्यू वाहत असते मित्रांनो तिकडे पाणी. आणि इथून इकडे रस्ते मित्रांनो. आता करोली घाट या डोंगराला पूर्ण येडं मारून आपण साम्राट गावात परत रिटर्न जाणार आहे मित्रांनो. तर आता करोली घाटचा ट्रेक आहे मित्रांनो. बघत राहा. तर मित्रांनो सांदनदरी संपल्यानंतर जे लोक 2 दिवसाचा ट्रेक करतात तर पहिल्या दिवशी मित्रांनो इथं थांबतात मित्रांनो. ही एक कॅम्पिंग साईट आहे मित्रांनो. सांदनदरी संपल्यानंतर इथं मी तुम्हाला दाखवून देतोय मित्रांनो. ही एक कॅम्प साईट आहे मित्रांनो. इथं जास्त मोठा ग्रुप असला तर मित्रांनो इथं लोक येऊन राहतात मित्रांनो. आणि हे पाणी इकडं खाली असते मित्रांनो पिण्यासाठी. तर मित्रांनो इथं गाडो खडक आहे मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं नाही मित्रांनो. मागच्या 2 हप्त्यापूर्वी सांदनदरी ट्रेकसाठी आलतो तर त्यावेळेस गाडो खडक दाखवायचा राहून गेलतो मित्रांनो. तर हा बघू शकता इथं पण एक रिस्की पॅच आहे मित्रांनो. तर हा बघू शकता मित्रांनो असं चढण आहे इथं. अशा प्रकारे चढायला लागते मित्रांनो. हात पण द्यायला लागते मित्रांनो. तर मित्रांनो असं एकमेकाच्या हात पकडून इथं चढण करू शकताय मित्रांनो. एक आणि गाडो खडकाच्या वरच दुसरा हा पॅच आहे मित्रांनो. तो पण थोडा अवघड आहे मित्रांनो. अशा प्रकारे हा पॅच आहे मित्रांनो. हे मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी हे दाखवून दिले नव्हते मित्रांनो. त्यावेळेस जरा जास्त लोक होते आणि काही लेडीज लोक होते त्यावेळेस. तेव्हा त्यांना घेत होतो मित्रांनो मी. त्यामुळे मी इथं त्यावेळेस या पॅचचे व्हिडिओज घेतले नाही मित्रांनो. आणि आता जेंट्स लोक आहेत मित्रांनो. आणि सगळे जरा एक्सपिरियन्स यांना चालण्याचा जास्त मित्रांनो. आणि हे जरा चालायला पण चांगलेच मित्रांनो. त्याच्यामुळं मी आता व्हिडिओ घेऊन राहिलो मित्रांनो. तर असं व्हिडिओ घ्यायला मला अवघड ठिकाणी बरं वाटत नाही मित्रांनो. पण जरा आता हे यांचं जरा एक्सपिरियन्स मला आलेलं आहे मित्रांनो. हे चांगले चढतात मित्रांनो. त्याच्यामुळं मी इथला व्हिडिओ घेतो. नाहीतर मग मित्रांनो मला हात द्यायला लागला असता मित्रांनो. इथं जर यांच्या ऐवजी मित्रांनो जर इथं दुसरं कोणी लेडीज वगैरे किंवा
ज्या माणसाला चालता नाही येत मित्रांनो त्या माणसाला इकडं आम्ही हात देऊन किंवा ऐन वेळेस रशी पण मित्रांनो इकडं मानतो मित्रांनो आम्ही. तर अशा प्रकारे इथं गाढव खडकाचा प्याचे मित्रांनो खूप काही रिस्क. तर मित्रांनो करोली घाटचा ट्रेक सुरू होऊन गाढव खडकवर चढून मित्रांनो आल्यानंतर आम्ही थोडी इकडं रेस्ट घेतली मित्रांनो. इथं थोडी वेळ थांबलो आम्ही आणि इथला व्ह्यू तुम्हाला दाखवून देतो. या प्रकारे मित्रांनो इथला व्ह्यू आहे मित्रांनो. अशा प्रकारे इकडं थोडी वेळ थांबलो मित्रांनो. तर मित्रांनो आता करोली घाटाचा लास्ट पॅच होता मित्रांनो. अशा प्रकारे करोली घाटाचा लास्ट पॅच आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशीच चढ नाही मित्रांनो आणि हा पॅच बघू शकताय मित्रांनो. आणि इथून नंतर मग गावाचा रस्ता आहे मित्रांनो, साम्राज गावाकडे जाणारा रस्ता आहे मित्रांनो. आणि हा करोली घाटाचा लास्ट पॅच आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारे आमचं सांदनदरी ट्रेक कंप्लीट झालं. तर मित्रांनो ट्रेक कंप्लीट झाल्यानंतर आम्ही वरती आल्यानंतर एक फोटो घेण्यात आला मित्रांनो. अशा प्रकारे एक ग्रुप फोटो घेण्यात आला मित्रांनो. एक आमच्या सर्वांच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण टिपण्यात आला मित्रांनो. आणि आम्ही एक ग्रुप फोटो घेतला मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद करतो.